हाय, हॅलो, नमस्कार. मी नीता ह्या तुमचं मोठ्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी संध्याकाळच्या जेवणाला स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आणि हे कटर होतं जे मुलांनी घेतलं होतं. आज मुलांना शाळेतून सुट्टी होती. तर सारखी ककडी वगैरे चिरून खातात माझी मुलं. तर ते कटर मशीन घेऊन सारखं त्यात कट करणे, कांदा कट करणे किंवा ककडी कट करणे असले काम मला वाढवा करून ठेवते आणि तसंच ठेवून देतात खाली. तर ते मी स्वच्छ धुवून ठेवलं होतं मग आणि ते थोडं सुकल्याच्यानंतर मग मी ते खोक्यामध्ये ठेवून वरती ठेवून दिलं, कारण किचनवर खूप राडा होतं आहे आणि राडा झाल्यावर मग आवरायला बराच वेळ जातो. तर इथं माझं संध्याकाळच्या जेवणासाठी मी टोमॅटो चिरत आहे आणि तुरीची डाळ वगैरे घेतलेली आहे. तर म्हणलं काय बनावं, कारण सकाळी सुकी भाजी होती, भोपळा बनवलेला. मग संध्याकाळी म्हणलं चला पातळ रसाच बनवूया आपण, कारण 2 टाईम सुक्या भाज्या पण नाहीच ही होत. म्हणून मग पातळ भाजीसाठी मी इथे डाळ आणि टोमॅटो मिक्स करून डाळ टमाटर बनवणार आहे, जो आमच्या पद्धत म्हणते त्याला डाळ टमाटर. तर ते बनवायला घेतलेलं आहे. तर काय नाही, तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये टोमॅटो, हळद आणि मीठ, थोडंसं तेलाची धार टाकून ते कुकरला लावून छान असं शिजवून घ्यायचं. कारण शिजल्यावर त्याची छान म्हणजे एकजीव मिक्स होता आणि टेस्ट पण उतरते. टोमॅटो गाळ होतं, आपल्याला टोमॅटो खायला छान वाटतं. तर तसंच आहे. त्याच्यामुळे मग मी इथे बघा थोडीशी कुकरला डाळ शिजवून धुवून घेतली, एक टोमॅटो टाकलं. तर लाईट तर सारखी ये जा करत होती, म्हणून शेगडीवर न ठेवता मी आता गॅसवरच कुकर लावलेला आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर छान असं इथं माझं आता इथं कुकर लावून झालेलं आहे. तर दुसरीकडे मी भात पण लावायचं ठरवलेलं आहे, कारण काय होतं आहे, मला संध्याकाळच्या जेवणामध्ये भात हा खूप आवडतो. दिवसभर नसेल तरी चालतं, पण संध्याकाळच्या जेवणामध्ये भात खाल्लं तर थोडंसं छान वाटतं. तर कुणाकुणाला भात खायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडतो. तर साधा पांढरा राईस बनवणार आहे मी, सिंपल, थोडंसं मीठ टाकून, बाकी काही नाही, सिंपल राईस. आणि चपात्या करायच्यात आपल्याला छान अशा. चपात्या पण सकाळची कणिक मळून ठेवलेली आहे, तेच आपल्याला छान अशा मुलांपुरते चपात्या लाटायच्या आहेत, कारण भाकरी आहेत सकाळच्या उरलेल्या. तर मग मुलांपुरता भात लावायचा आहे, म्हणून मग तेवढं सगळं मी घेतलेलं आहे. तर खूप फास्ट असं माझं काम चाललेलं आहे. तोपर्यंत लाईट आली, मग थोडासा लसूण वगैरे नीट करून घेतला होता आणि मी लसूण असं थोडंसं ठेचून टाकला ना, खूप छान होतो. तर इथे मी फुलपात्रामध्येच हा लसूण ठेचत आहे. आणि फोडणी द्यायला मी इथं लसूण ठेचून ठेवलेला आहे. कढीपत्ता पण मी थोडासा काढून ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत म्हणलं चला दुसरीकडे तवा ठेवते आणि चपात्याची तयारी करते. तर कणिक सकाळचीच मळून ठेवलेली आहे, तीच आपल्याला घ्यायची आहे याच्यामध्ये. तर कणिकमध्ये पण थोडंसं नॉर्मल आपल्याला, लय नाही जास्त चपात्या करायच्या, 3च चपात्या बनवायच्या आता, कारण मुलांपुरत्या ताज्या ताज्या चपात्या बनवायच्या आहेत गरम गरम. त्याच्यासाठी मी तवा ठेवलेला आहे तिकडं तापायला. आणि तोपर्यंत मी भाताची पण तयारी केलेली आहे. तर इथे बघा कढीपत्ता पण मी छान असं धुवून घेऊन ठेवते, जेणेकरून कढीपत्ता पण स्वच्छ आपल्याला वापरता येईल. तर तुम्ही संध्याकाळचं रुटीन कसं करताय हे पण माझ्याबरोबर शेअर करा. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये खूप साधं सिंपल असतं, आमचं घरगुती जेवण असतं.
तर इथं माझ्या चपात्या लाटायचं पण काम चालू केलेलं आहे मी. आणि काय झालं, फ्रीजमध्ये कणिक ठेवली होती तर ती लाटायला थोडी जरा जास्त जड जात होती. कारण काय होतं, आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर ती दांडरते कणिक, त्याच्यामुळे त्याच्या चपात्या अशा छान येत नाहीत. तरी पण मी 10 मिनटं बाहेर काढून ठेवली होती. तुम्हाला पण हा त्रास आहे का, नक्की कमेंट करून सांगा. तर पहिली चपाती तर थोडीशी ही झाली, तर दुसऱ्या चपाती पण म्हणलं करून घ्यावा लागेच. आणि माझ्या मुलांना थोडेसे गरम गरम चपाती खायला खूप आवडतात. बाकी त्यांना दुसरं काही नाही बरं का खायला, पिझ्झा वगैरे असला नाद नाही खायचा. पण जो पण आपण स्वयंपाक बनवतो तो गरम गरम खाण्याची खूप त्यांना टेस्ट असते, आवडते. तर इथं मग लगेच चपात्या सगळ्या करून घेतल्या. आणि दुसरीकडे तर भात शिजत आलेलाच होता. तर बघू शकता इथं मी शेगडीवर भात टाकलेला आहे. तर म्हणलं आता चला खूप शिजत आला आहे म्हणून थोडंसं कमी पावर केली, त्याची 500वर ठेवलेलं आहे हीट. आणि एक झाकण ठेवून थोड्या वेळ आणखी म्हणलं 2-3 मिनटं होऊन द्यावा. तर तिकडं भात तर शिजत आलेला होता, माझ्या इकडे चपात्या पण झालत्या. आणि आता राहिलेला आहे डाळीला फोडणी द्यायची आपल्याला. तर इथं मी पिठाचा वगैरे साईडला ठेवून देते आणि आता डाळीला कुकर वगैरे हे करून डाळीला फोडणी देते. कारण पोरांचं जेवणाचा टाईम झाला होता आणि फास्ट म्हणलं करून टाकावा. तर इथे बघा खूप अशी गरम गरम डाळ ही झाली. आणि आता फोडणी मी तडका पॅनमध्येच देणार आहे. भात पण मी एका साईडला उतरून ठेवला. भात पण झालेला होता, फक्त तो वाफेवर होता. म्हणून मग काय केलं, तडका पॅन ठेवला आणि तडक्या पॅनमध्ये पण मी थोडंसं तेल टाकलं आणि जिरी मोहरी वगैरे टाकून लगेच मी डाळीला फोडणी दिलेली आहे. आणि खूप छान अशी डाळ बनवलेली आहे, टेस्टेड झालती. तुम्हाला आवडते का डाळ टमाटर वगैरे अशी डाळ, नक्की ट्राय करून पहा. आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान टेस्टेड होते आणि कमी वेळेत होते आणि फास्ट होते, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि काही तामझाम लागत नाही त्याला डाळीला. तर ही सोपी रेसिपी माझी सारखी आठवड्यातून 2दा तरी बनते. तर तुम्ही बनवता का नक्की. आणि शेवटी टोमॅटो वगैरे डाळ वगैरे ही आपल्या शरीराला पौष्टिक आहे, जेणेकरून त्यातून आपल्याला व्हिटॅमिन्स जीवनसत्व वगैरे भेटतात. तर साधारणतः आमच्या घरी असं जास्त तळलेले पण हे पदार्थ नसतात, पण असे जे सोर्सेस असतात भाज्या वगैरे हे जास्त असतं.
तर तुमचा कसा डिनर रेसिपी आहे हे पण मला कमेंट करून सांगा. तिकडे तोपर्यंत गरम होतं तोपर्यंत मी ठेचलेला हा लसूण फोडणीला टाकला. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आणि काहीच टाकायचं नाही, मसाला कसलंच टाकायचं नाही. ह्या डाळीला आपल्याला फक्त लाल तिखट वापरायचं आहे. तर इथं छान असा परतत होता. मग मी तोपर्यंत घरगुती बनवलेलं हे लाल तिखट होतं माझ्याकडे, ते मी ह्याच्यामध्ये 2 चमचे टाकलेलं आहे. आणि ह्या डाळ टमाट्याची रेसिपी तुम्ही कशी बनवतात हे बी मला कमेंट करून सांगा. तर इथं छान असं हे होत होतं. तर कढीपत्ता काय झालं, कढीपत्ता पडला होता आणि त्याच्यावरच मी लाल मिरची पावडर टाकली. तर ते व्यवस्थित तेलात हे आहे ना, मग परत मी ओलथाने थोडंसं हलवलं आणि छान अशी फोडणी दिली याच्यामध्येच. तर खूप टेस्ट झाली ती, नक्की करून पहा तुम्ही पण. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा हे पण मला कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा.